जो त्यांनी विणला होता माजलगाव पासून बीडपर्यंत आणि बीड पासून राज्यापर्यंत, इतका धाडशी माणूस मी सुद्धा बघितला नव्हता. दिसायला पण ताकद कमी माझ्यासारखीच, परंतु त्या धाडसाला चॅलेंज नव्हतं. मला 2-3 अनुभव आहेत त्यांचे. पण माझ्याकडे येताना खूप प्रामाणिक यायचे. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीत माझ्यापर्यंत कधी आले नाही. माझा आग्रह मात्र असायचा, मला तो वकील साहेब सुधायला झाले तेवढी एक गोष्ट करू नका म्हणायचं मी, आम्ही तुम्हाला कुठंच कमी नाही करणार. परंतु आता हो म्हणायचे आणि पुन्हा तसंच व्हायचं. त्यांनी त्या गोष्टीपासून लांब जायला पाहिजे ती सगळ्यांची विचार होती. परंतु त्यांचं स्वप्न साकार करायचं आपल्या सगळ्यांच्या. त्यांच्या लेकराबाळाला कसलं दुःख लागू द्यायचं नाही, ही जबाबदारी आपण सगळेजण उचलू. मी रात्री माझ्याकडं आपल्या गावचं तालुक्याचं शिष्टमंडळ आलं होतं, त्यावेळेसच मी सांगितलं, जेवढे जेवढे राज्यातले पोरं आतापर्यंत आले त्यांना मी त्यांनी मागितल्याप्रमाणे मदत मिळवून दिली. तसंच यांना सुद्धा रात्री सांगितलं की दोन्ही पोरांचा नोकरी लागेपर्यंत मी एक जणाकडे कोणाकडे तरी ते दोन्ही मुलांचं शिक्षणाचं नोकरी लागेपर्यंत देतो. हे मी त्यांना रात्री शब्द दिले. भाषणात बोलायचं आणि ते इतका आनंदाचा दिवस नाही. दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावरती कोसळला. त्यांना आणखी कुठली मदत लागेल तितकी द्यायचा मी प्रयत्न 100% बाहेरून करेल. तुम्हाला नाही अडचण होईल. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या गोरगरिबांना आंतरवाली जे आले त्यांना मी मोकळ्या हाताने जाऊ दिला नाही. माध्यम काही पण असेल, मी माध्यम कोणचंही करत, जसं की तुमचं यांच्या गावचा प्रश्न होता ते सुद्धा मी दादाला सांगितलं. ते पोरग नोकरी झाले. मी जगताप साहेबाला सांगेल, डग साहेबाला सांगेल, मी कोणाला सांगेल, समाजाचं काम माझ्या आलेल्या अडचणीचं मी पार पाडून घेतो. तसं याला तुम्हाला जे टोकाचं वाटेल हे करायचं ते सगळं करून द्यायचं. राहिला तुमचा सभागृहाचा विषय, बघा तुम्हाला कुठपर्यंत जमतंय, नाही जमलं तर सांगा, आपण तिथेही ताकदीनं प्रयत्न करून तेही पूर्ण करून देऊ. सगळ्याच्या वतीनं सांगतो, त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं म्हणून माझा गावकरांना हे करावं लागतं. त्यांना वाटतं की कधी आम्ही आलोत गेलो त्या 5 ताई मला माझा भाऊ दिसावा म्हणून एक पुतळा असा, हे तुम्हाला करावंच लागणार या ठिकाणी. तिथं नकार कोणी आणू नका. त्यांचं म्हणणं कधी रस्त्यानं जर आम्ही चालवत आमचा भाऊ दिसावा आणि त्या छोट्या छोट्या लेकराला त्यांचा बाप दिसावा, आठवण म्हणून. ही मागणी नाहीये, ही भावना आहे त्यांची. आणि ती वेदना त्यांनी त्यांची काळजात दाबून आपल्याला सांगितलं, ही मागणीच नाहीये, ते नाव आणि ते पुतळा इथं उभा करूया. बोलताना ते बंधू बोलले म्हणून मी ते दादाला पण सांगितलं की जर त्याला वाटत होतं माझ्यामुळे लेकरांवरती असं गोष्टी झाल्या, तशा गोष्टी झाल्या, तुमच्याकडून असं किंवा कोणाकडून असं, तर ते सगळं मागे द्यायचं. तर त्यांनी, मी आता बोलतो त्यांना, इथं जाहीर याच्यात बोलण्यापेक्षा इथं बाजूला घेऊन दादाला बोलतो किंवा जवळ घर असेल तर घरी जाऊन बोलतो. मी समाजाच्या लेकरासाठी 4-4 पावलं सगळ्यांना मागे सरकायला लागली. जर तेही केसेस काय मागं होत असल्या पूर्ण ताकदीनं मागं करून घेऊ. संबंधितांचं तिथं काही लागत असेल तर तेही सगळं ती करून घेतो. मी सांगताना सांगितलं की त्यांना इथं बाजूला घेऊन बोलतो की या विषयात ही गोष्ट करावीच लागते. नसता त्यांचं कुठे इथं घर असेल तर घरी जाऊन या विषयात बोलतो. कारण माझ्या समाजासाठी मला कुठं जाऊन बोलणं अजिबात लहानपण वाटत नाही. तीही त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजलीच ओके पाटलाला होईल. आणि त्याच्या जिथं जिथं अडचण येत्या भाऊ मला जर जाता बोला, तुम्ही काय पण नाही, मला मराठा समाजाच्या लेकरांनी आत्महत्या रक्षणासाठी केले त्या घरी बजट जात होणार.
इथं पण मला बोलायला येतं, फक्त काम सांगा, नाही केलं तर माझं गाव तोंड नाही दाखवणार आपण. कारण आतापर्यंत मला जेवढे राज्यातले सांगितले, मराठा आरक्षणाच्या आत्महत्येच्या पलीकडचे पण सामान्य लोकांनी त्यांचे साधे विषय पण, मला नाही वाटत की मी सगळे पार पाडले नाहीत म्हणून, पुरे पार पाडले. तसं तुमच्या सभागृहासाठी राजेभाऊचं खूप मोठं ते स्वप्न होतं, त्याच्यासाठी पुतळ्यासाठी त्यांच्या स्वतःच्या, त्याला तर मादलगावकर कमीच नाही करणार. पुतळा म्हणजे ती घराची भावना आहे, त्यांच्या लेकरांचं, त्यांचा बाप त्यांना त्या लेकरांना कधी बघायचा, ते स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाहीत म्हणल्याच्यानंतर आपल्यात तुमची माणुसकी झाली. आणि बाकीचे काय विषय असतील मदतीचे पण, ते पण करायला तयार आहे. आणि मला वाटत नाही की मादलगाव कमी पडत, मादलगाव दुसऱ्यासाठी कमी पडत नाही तर आपल्यासाठी काय कमी पडणार आहे. कारण ते तुम्ही राज्यात आणि जिल्ह्यात दाखवून दिले तुम्ही काय करू शकता दुसऱ्यासाठी, ते तर आपलं घरातलं रक्ताचं लेकर त्यांना कमी पडणार नाही. जिथं कमी पडत लेकरं उघडे पडणार नाहीत. या निमित्तानं माझा शब्द आहे. शिक्षणासाठी एका दिवस मी आता तुम्हाला 2 घंट्याच्या तात्याला निरोप देतो की कोणी घेतलेत म्हणून, म्हणजे आत्तापासून नोकरी लागेपर्यंत मोफत शिक्षणाला, म्हणजे त्यांचे असं नाही की 10वी पोतच केलं तिथून पुढं फीस मागितली, ते जितकं शिकतील तिथपर्यंत नोकरीला लागेपर्यंत एक जणाकडे देतो मी. 1-2 घंट्यात तुम्हाला वापस फोन करून सांगतो. आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा. मी राजेंद्रजी भोके पाटील यांना दुःखद भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण.